होतोय या ठिकाणी जर पाहिलं तर दोन संघ आगमन बी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर साई गणेश सातपाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीचा फलंदाज दोन फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर तेज पहिला चेंडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाला. ते मात्र बॅटचा फेस ओपन केला होता आणि सरळ चेंडू जर पाहिला तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. विकेटचं होईल पतन. मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण देतोय कौस्तुभ पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. कौस्तुभ पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच क्वालिफाय झालेला संघ आपल्याला पाहायला मिळाला. आईबावानी धनसार संघ खूप चांगला खेळला आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहिलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली खेळी चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली ती म्हणजेच कौशल ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू या ठिकाणी योगेश सुरेख गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली. इथे मात्र आपण पाहतोय दिवेश न्यूजच्या सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. अप्रतिम अगदी झोकून दिलं स्वतःला चेंडूवर आणि चेंडूला अडवलं गेलं. या ठिकाणी जर पाहिलं तर कन्फर्म चौकार होता मात्र या कन्फर्म चौकाराला रोखण्याचं काम दिवेश पाटीलने केलंय आणि इथे मात्र फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलाय. चांगली चांगली आणि चांगली या ठिकाणी क्षेत्ररक्षण दर्शवलंय दिवेश पाटील. दिवच्या संघाचा कर्णधार आहे आणि पूर्णपणे जाणीव आहे या खेळाडूला की आपला संघ कसा घेऊन खेळायचा आहे. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जर पाहिलं तर 100% एफर्ट देताना पाहायला मिळाला. मात्र दुसऱ्या बाजूला योगेश चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. हा चेंडू फॉलोअर लेनचा होता. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. फलंदाजाने हा चेंडूला सोडलंय परंतु हा चेंडू जाईल डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. फुलटा चेंडू होता समोरच्या दिशेने खेळला. योगेश स्वतः चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाही. पुन्हा एकदा थांबवलं जातोय. आगवण बीज संघ दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. पहिलाच फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर निकेश बाद झाल्यानंतर आशिष रुस्तिक आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लोरलेनचा पुन्हा एकदा चेंडू. इथे मात्र पाहतोय अभि चेंडूला पकडतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर पाहिलं तर गडी बाद होतोय. रनआउटच्या रूपाने हा गडी बाद होईल. सुरेख चेंडू अडवला अर्ची आणि नक्कीच रनआउटचा चान्स सुटू दिला नाही. चांगली गोलंदाजी योगेश वापरताना. इथे मात्र क्रॉस बॅटने खेळलाय दिवेश पाटील. पुन्हा चेंडूवर येतोय. फेकी थोडीशी खराब होती ते मात्र आपण पाहतोय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर 1+1 2 धावा या ठिकाणी डिक्लेअर झोन कडे चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावीने धावसंख्या जर पाहिली तर षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीत धावसंख्या होते ती म्हणजे 3 धावा. 2 गडी बाद झाले आहेत. 3 धावा स्कोर कार्ड वर आहेत. आपण पाहतोय सुरेख एक भव्य दिव्य आयोजन पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप जिथे काहीच कमी नाही आहे. नक्कीच आपण पाहतोय जे खेळाडू कक्ष आहे तो देखील आपल्याला यस उत्कर्ष पाटील. तर जाऊया मुख्य व्यासपीठावरती जिथे स्वागत सन्मान हॅलो हॅलो आमच्या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्मान्य श्री पाटील सर कौस्तुभजी पाटील सरांचं मात्र शेष या पॅराडाईज बॉईज क्लबच्या या स्पर्धेचं एक स्वागत सत्कार सन्मान चिन्ह स्पर्धेचं मायेची उद्दार श्वाल महाराष्ट्राची मराठी परंपरा मराठी संस्कृती मायेची शाल आणि एकंदरीत आपण पाहू शकाल दादा यांच्या शुभ हस्ते कौस्तुभजी पाटील सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान अतिथी देवो भव या अनुषंगाने आपण पाहतोय. हे सन्मान चिन्ह प्रेमाचं प्रतीक आपण पाहतोय. पुष्पगुच्छ देऊन सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. कौस्तुभजी पाटील सर तुम्ही आलात. तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हा.
हॅलो. तर इथे मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू होता, परंतु त्याला खेळून त्याला अगदी फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू खेळताना चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 8 धावा झाल्या आहेत. एका बाजूला आगवण बी संघ, आगवण संघाने खूप नक्कीच या ठिकाणी याच एकच मिनिट थांबून आपण पाहू शकाल सन्माननीय श्री जटाशंकर यादव साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आपण पाहतोय संपूर्ण लागणारे चेंडू ज्यांनी मात्र या स्पर्धेला स्पॉन्सर केलेत. मी विनंती करतोय त्यांचा मात्र मुख्य व्यासपीठावर आम्ही सन्मान करण्याकरिता जब्बीर यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते जटाशंकर यादव सरांचा आपण मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान करतो आहोत, ज्यांनी मात्र या स्पर्धेला लागणारे संपूर्ण चेंडू आपण पाहतोय जे मात्र आलेत जटाशंकर यादव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सरांना विनंती करतो की आपण या. जटाशंकर यादव सर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान मायाची उबदार शॉल देऊन आणि मात्र या स्पर्धेचा आठवणीत राहिला तर सन्मान चिन्ह आणि मात्र प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतोय हे क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात. अदनान जुमानी आपल्याला पाहायला मिळतात आणि ते मात्र आपण पाहू शकाल एक सत्कार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात जटाशंकर यादव सर आपल्याला पाहायला मिळतात. या सोबत कॉमेंट्री बॉक्स दरम्यान पाहतोय आपण नो चेंडू होता, परंतु नो चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. इथून जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालेला. आतापर्यंत जर पाहिलं तर विकेटचं पतन होतंय, 3 गडी बाद झाले आहेत आणि धावसंख्या धावफलकावर लागली जाते 9 धावा. चांगलं क्रिकेट मी म्हणेन सतपाडी संघ 2024 मध्ये काही इम्प्रूव्ह केलंय. प्रत्येक खेळाडूने 100% एफर्ट देण्याचं काम मात्र सतपाडी संघाने केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. विचार केला तर दुसरे षटक पुण्याचे एकदा आदित्य गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकले आहेत, तिसरा चेंडू असेल या ठिकाणी. पुन्हा एकदा दिवेश पाटील चांगल्या चेंडूला अडवतोय, चांगली फेकी होती परंतु पाहिलं तर फलंदाज अगदी वेगाने गेलाय आणि रन्स मात्र कंप्लीट करताना धावसंख्या डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचली जाईल. आता मात्र 10 धावा लागले आहेत. नक्कीच आपण विचार करत होता पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप जिथे काहीच कमी नसते. नक्कीच महिलांसाठी एक सुसज्ज असं महिला स्टँड आपण पाहतोय. नक्कीच जे आपल्याला स्टँड लाभले गेलं आहे वैजयंतीमाला सोनकांबळे मॅडम यांच्याकडून आपण जो स्टँड पाहतोय आणि या स्पर्धेला आणखीन एक नवीन लुक ज्या पद्धतीने करायचं काम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सन्माननीय नझीर खान सरांचं मात्र इथे शुभ आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करीन की तुम्ही अगदी सन्मानाने येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावर बसायचं. नझीर खान सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर अगदी सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण येऊन विराजमान व्हायचं. आझाद शेख सरांना देखील विनंती करतोय तुम्ही देखील या. तुम्ही देखील जी मात्र पिचला जे आपण पेंट पाहतोय नो स्कोरच्या लाईन नो बॉलच्या लाईन ज्या सगळ्या लाईन आपल्याला ठळक दिसतात, सरांना विनंती करीन की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी चौथ्या चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाजी होते, धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. आतापर्यंत दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडू फेकून झाले आहेत. हा चेंडू थोडासा आखो टप्प्याचा होता परंतु या चेंडूला खेळून काढण्याला सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अडचूट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. पूर्ण अंग झोकून दिलं आणि या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं एफर्ट दाखवलंय, चांगली फिल्डिंग दर्शवलंय आणि चेंडूला रोखलं गेलंय. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही स्थिरावलेली आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 14 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आज नवीन जर्सीमध्ये आगवण संघ नक्कीच उतरलाय. येल्लो जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मागे एक संघ जर पाहिला तर आगवण चैत्य आली हा संघ देखील एक चांगला संघ, परंतु या स्पर्धेमध्ये त्याने देखील सहभाग घेतला होता. या स्पर्धेमधून त्यांना बाद व्हावं लागलं. नक्कीच हार जीत असते. आपण बघतोय या षटकातील शेवटचे चेंडू आहे. आदित्य आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चौकार मारले त्याच्या विरोधात. इथे मात्र पाहतोय आडव्या बॅटचा केलाय प्रहार जबरदस्त. दिवेशला आता कुठलाही चान्स नव्हता. या शेवटच्या चेंडूवर देखील आलाय चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाते 18 धावा. 2 षटक कंप्लीट झाले आहेत म्हणजे 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट मात्र 3 गेल्यात. थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावरती जटाशंकर यादव सर आहेत. अगदी कुणीही कुठल्याही खेळाडूने सलग 3 चौकार आणले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु आता आपण मनोगत व्यक्त करणार त्यांच्याकडे जाणार आहोत. जटाशंकर सर मात्र माईकवर जोडले जातील. तो जटाशंकर सर अभी 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में बोलेंगे. थँक्यू.
हॅलो. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप खूपच चांगलं ऑर्गनाईज केलेलं आहे जब्बीर भाऊने. त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. असंच मान सन्मान देत राहो आणि सर्व प्लेयरना पुढे त्यांचं नेलं पाहिजे. याप्रमाणे पैराडाइज मानाचे वर्ल्ड कप बहुत सुंदर ऑर्गेनाइज किए हैं जब्बीर भाई और उनकी टीम ने. तहे दिल से उनका स्वागत करना चाहूँगा और सभी प्लेयर को मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देता हूँ. सभी जन प्रेम से खेलें, इसी तरह आगे जाते रहें. पालघर जिले में अपना पैराडाइज का नाम है और 1 नंबर पे ऑर्गेनाइज हमेशा होता है, हर साल होता है. जोरदार तालियों से सभी स्वागत करिए. बहुत बहुत धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच पॅराडाईज म्हटलं तर प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांचं इथे यथोचित स्वागत केलं जात आहे. ही परंपरा आहे पॅराडाईजची आणि मान नक्कीच देतात, मान सन्मान असा हा पॅराडाईजचा एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते. 3ऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ आता आहे मात्र संपन्न होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवर आलाय चौकार आणि त्यानंतर डॉट चेंडू टाकलाय प्रेषित या गोलंदाजांनी. नक्कीच प्रेषितचा जर विचार केला तर प्रेषित देखील एक चांगला गोलंदाज आहे सातपाडी संघाकडून. इथून जर पाहिलं तर फटका प्रॉपरली नाहीये, क्षेत्ररक्षण होतंय, सरळ फेकी स्टंपकडे आली परंतु चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 23 धावा. म्हणजे आगवण संघाने देखील जी कामगिरी करायची आहे, जी धावफलक हलवायचं आहे ते मात्र इथे हलवताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने 23 धावा बनवल्या आहेत. पुढचा चेंडू असेल प्रेषित यांचा. हा चेंडू सोडलाय. नक्कीच पंचांचा इशारा मात्र येतोय वाईटचा. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र 24 धावा ही स्कोर कार्डवर लागले. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांची देखील हळूहळू गर्दी वाढताना पाहतोय. इथे मात्र टॅपचा फटका आहे, सक्सेसफुल होतोय. जबरदस्त फटका अटॅक केलाय या चेंडूवर प्रेषितवर आणि चौकार मिळवलाय. या 4 धावांनी धावसंख्या होते ती म्हणजेच 28 धावा. डीजे नगरी मंदी मनाचा वर्ल्ड कप ठेविला. नगरी मंदी मनाचा वर्ल्ड कप ठेविला. नगरी मंदी मनाचा वर्ल्ड कप ठेविला. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच 2 सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाले जे पॅराडाईजला डेलिकेट केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख. इथे मात्र आपण पाहतोय गडी बाद होईल. चांगली कीपिंग मात्र आपल्याला पाहायला मिळाली. यष्टीरक्षक जर पाहिलं तर मिस्टर योगेश आपल्याला पाहायला मिळते. यस तडंपायरची मागणी केली. बघूया काय होईल काय घडेल. तोपर्यंत जाऊया सुपर सॉन्ग ऐकूया आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये. चला एक महत्वाचा मेसेज. कुठल्याही फलंदाजाने आपण पाहतोय 3 चेंडूंमागे 3 चौकार जर आणले लगातार तर जटाशंकर यादव सरांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. 3 दिवसांकरिता कॅश प्राइज असणार आहे. सलगचे 3 चौकार आणि आपण पाहतोय 500 रुपये जटाशंकर यादव सर. तर आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच थर्ड अंपायरची मागणी केली होती आणि या मागणीतून नक्कीच दर्शवलंय की खेळाडू या ठिकाणी बाद झालेला आहे आणि जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू देखील गमावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगवण संघाने चांगली सुरुवात केली. अगवण संघाचा जर विचार केला तर आतापर्यंत धावसंख्या जमवली गेली 28 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय
प्रेषित 2 चौकार त्याच्या विरोधात देखील लगावले गेले आहेत, परंतु चांगलं कमबॅक केलंय. नवीन फलंदाज येतोय मिस्टर वितेश. हा चेंडू सोडलाय, नक्कीच पंच या ठिकाणी दर्शवत आहेत. यस, इट इज अ वाईट चेंडू. सोडून दिला होता चेंडूला. नक्कीच विचार केला तर डाव्या यष्टीच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू होता. यावर काही छेडछाड केली नाही कारण की हा चेंडू वाईट होता. अतिरिक्त एक धावाने धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा हे लागल्या जात आहे. आणि रिच टूर मनीच्या मार्फत आपण पाहतोय समालोचन कक्ष देखील रोशन जैन आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोप्रायटर इथे मात्र आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण केलंय. जर पाहिलं तर मिस्टर आदित्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण करताना चेंडूला अडवलंय आणि या चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 1 रन्स मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि धावसंख्या धाव फलकावर लागले जात आहेत 30 धावा. लॉस ऑफ 4 गडी बाद झालेले आहेत. तारापूर संघ चला आपण कर्णधार यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तारापूर ए वर्सेस डेंजरस बोईसर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अर्चू येतोय गोलंदाजी मार्कवर. शेवटचा आणि अंतिम षटक 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया किती धावांचं टार्गेट ठेवलं जाईल. खोलवरचा टप्पा होता. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय परंतु चेंडूला गॅदर करताना कुठेतरी कमी पडले प्रेषित. आणि या चेंडूवर जर पाहिलं तर नक्कीच सिंगल धाव घेतली जाते. एक धावाने धावसंख्या जर पाहिली तर 31 रन्स 31 धावा झाल्या आहेत. धावसंख्या चांगली बनवली. तरी इथून जर पाहिलं तर अटॅक देखील केलाय. चौकारांची संख्या जर विचारली तर नक्कीच आतापर्यंत 5 चौकार जरूर मारले गेलेले आहेत. सुरेख फटकेबाजी देखील झाले आगमन बीज संघाकडून. अजूनही जर पाहिलं तर फलंदाज मिस्टर महेश स्ट्रायकिंग एंडवर आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारला होता ते मात्र चुकी केले. भावे विकेट नक्कीच मिळाला असता परंतु रनआउटच्या रूपाने हा विकेट मात्र मिळतोय. गडी बाद होईल. नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवाला तो म्हणजेच मिस्टर विशेष. चला तारापूर संघाचा कर्णधार आणि डेंजरस बोईसर संघाचा कर्णधार या आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक शॉर्टली मुलाखत असणार आहे तुमच्या सोबत. आज आपण पाहतोय पॅराडाईज आणि वेगळं काहीतरी. आज प्रत्येक कर्णधाराला त्याची इच्छा असते की ब्रेझर घालून आपण कुठेतरी असं नक्कीच इंडियन टीम च्या पद्धतीने ब्रेझर घातली जाते. त्याचप्रमाणे इथे येणाऱ्या प्रत्येक कर्णधाराला ब्रेझर घालून नाणेफेक करण्याचं आज आगळं काम केलंय. इथून जर पाहिलं तर चेंडू चांगला होता. थोडा पडल्यानंतर खाली राहतोय. या चेंडूवर कुठलीही रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केलेला गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर अर्चू. हर्षद नाव आहे परंतु अर्चू या नावाने जास्तीत जास्त ओळख त्याची पाहायला मिळते. पुन्हा एकदा साईगणेश सातपाडीकडून हा पुढचा चेंडू आहे. फुलटो चेंडू होता. इथे मात्र बॉडीला स्ट्रेच केलंय मिस्टर अभि यांनी आणि चेंडूला जर पाहिलं तर आतमध्ये ढकलण्याचं काम केलंय. इथे मिळेल फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत लागली जाते 32 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल या इनिंगचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण नक्कीच 2 कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी जोडणार आहोत. इथे मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होतोय. इथे इनिंग संपली जाते. धावसंख्या धाव फलकावर जर पाहिली तर स्कोर कार्डवर लागली जाते ती म्हणजे 32 धावा. आणि विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आगवण बी संघाचे जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष असणार आहे. जाऊया आपण टॉस बॉक्स कडे. धन्यवाद. जटाशंकर यादव सरांना विनंती करीन की आपण या जटाशंकर यादव सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला डेंजरस बोईसर, एका बाजूला तारापूर 11. यस, आपण पाहू शकाल एक आगळं वेगळ्या ब्लेझर मध्ये इंटरनॅशनल जशी क्रिकेटच्या स्पर्धा असतात जटाशंकर यादव सर शुभेच्छा देतील या खेळाडूंना. एका बाजूला दादा, एका बाजूला पॅराडाईज. तर आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर
डेंजरस आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात तारापूर 11 आणि अत्यंत महत्वाचा मॅच आणि त्या महत्वाच्या मॅचचा टॉस. एक तारापूर विभागातला संघ आहे, एका बाजूला आपण पाहतो डेंजरस बोईसर. डेंजरस बोईसर संघाचा कॉल असेल. पॅराडाईज आणि दादा, एका बाजूला पॅराडाईज आहे, एका बाजूला दादा आहे. पॅराडाईजचा कॉल आहे. इथे मात्र आपण पाहतोय दादा. मी जटाशंकर यादव सरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच. आणि तारापूर संघ इथून मात्र टॉस जिंकलाय. आपण निश्चित स्वरूपात शॉर्ट अँड स्वीट मध्ये हा बाईट घेणार आहोत. शाकीर, प्रथमतः आपण पाहू शकाल इथे तुम्ही टॉस जिंकलात, परंतु ही स्पर्धा काही कमालीचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, या स्पर्धेच्या प्रकाश जोथाबद्दल, या स्पर्धेची मॅनेजमेंट, बार्गेनिंग, सगळ्या काही गोष्टी, ही स्पर्धा पाहून कसं वाटतंय? स्पर्धा तर दरवर्षी चांगलीच असते आणि दरवर्षी एक वर्ष म्हणजे पुढे जातो तेवढं हे लोक अपडेट करत राहतात. म्हणजे आता गेल्या वर्षी थोडं काहीतरी कमी असेल तर यावर्षी अजून ते वाढवलं आहे. आणि पेरेटाईजची टुर्नामेंट म्हणलं तर एक इव्हेंटसारखं होते. म्हणजे ते कोणत्या मोठ्या लग्नात कसं इव्हेंटवाले येतात आणि सिस्टमॅटिक सर्व करतात, तसं इव्हेंटवाल्यांसारखं हे लोकांचं टुर्नामेंट असते आणि खेळायला खूपच मजा येते. आणि आम्हीच नाही तर सर्वच टीम पेरेटाईजच्या टुर्नामेंटची दरवर्षी वाट बघतो की पेरेटाईजच्या टीमचा टुर्नामेंट कधी असते. या एकंदरीत टॉस जिंकला, तुझा निर्णय काय असेल? टॉस जिंकून प्रथम आम्ही फील्डिंग करू. थैंक यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही. डेंजरस बोईसर, आप टॉस जीते तो आपका डिसीजन क्या था? फर्स्ट फील्डिंग ही रहता. इस टूर्नामेंट को आप देख रहे हो, आज पहला दिन, कैसा लग रहा है टूर्नामेंट? वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट है अभी तक का. येस, थँक्यू सो मच. हे दोन कर्णावर होते, एका बाजूला शाकीर, एका बाजूला डेंजरस बोईसर. टॉस जिंकलाय तो म्हणजेच पुढच्या मॅचचा शाकीर यानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जाऊया पुढच्या इनिंगकडे, जिथे पुन्हा एकदा इन ऍक्शन क्रिकेट बॅक टू कॉमेंट्री संतोष पाटील सरांचा. ऐकूया गोड आवाज. थँक्यू. धन्यवाद उत्कर्ष पाटील. या ठिकाणी पाहिलं तर जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय, नेहमीच चर्चित राहणारी म्हणजेच दिवेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला अभि, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र पाहतोय आडव्या बॅटने इथे प्रहार केलाय. पहिल्याच चेंडूवर चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर दिवेश पाटील याच्या बॅट मधून येतोय चौकार. सुरेख फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, 2023च्या वर्षामध्ये ज्यांनी 6 चेंडूवर 6 चौकार नक्कीच मारला होता, तोच खेळाडू पुन्हा एकदा या हंगामात देखील तितक्याच फॉर्मला आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख फलंदाज आहे सतपाडी संघ. ज्या पद्धतीने आत्ताच्या काही आठवड्यामध्येची गोष्ट असेल, नक्कीच सतपाडी संघाने खूप इम्प्रूव्ह केलंय स्वतःला. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर फायनल पर्यंत पोहोचण्याचं काम सतपाडी संघाने केलंय. मात्र बघूया, हा चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त 1 धाव मिळेल, धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 5 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. स्कोर कार्डवर 5 धावा आहेत. थोडीशी साईड चेंज केले, आणखीन एक फटका, आणखीन एक जबरदस्त इफेक्ट पाहायला मिळाला. चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन एक चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र 4 ने वाढेल. 9 धावा स्कोर कार्डवर लागतायत. चांगली फलंदाजी दर्शवली जाते. दिवेश जर विचार केला तर दिवेश आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय आणि 2 चेंडू मध्ये 9 धावा त्यांनी जमवल्या आहेत. महेश गोलंदाज, इथे मात्र टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता दिवेश पाटील याचा, परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर अडवण्याचं काम केलंय. रन्स मात्र मिळणार नाहीये. हा चेंडू डॉट आलाय. पुढचा चेंडू महेश टू दिवेश, थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. इथे कॉर्नर मारण्याचं काम पॉइंट रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना सिंगलच रन्स मिळेल आणि धावसंख्या 1 ने इथे मात्र डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचली जाईल, ती म्हणजेच 10 धावा. 10 धावा झाल्या आहेत. प्रत्येक येणारा संघ जर पाहिला तर इथे मैदान पाहून आणि जी फ्लॅग लाईट आहे ही लाईट पाहून खूप खुश होतोय. कारण या मैदानाचा जर विचार केला तर जो पिच आहे अगदी सुरेख पिच बनवलेला आहे. प्रत्येकाची इच्छा असते, परंतु इथे काय केलंय, अभि थोडंसं मोहत होता की पहिल्या चेंडूवर एक गॅप शॉट मारण्याचा प्रयत्न आणि या गॅप शॉटला कुठेतरी नक्कीच अंकुश लावला गेला. इथे जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अभि. बॅक टू द डग आउटला एसजीचे. पहली फुर्सत में निकल.
तर नवीन फलंदाज भावेश पाटील नक्कीच नेहमीच चर्चेत आहे. भावेश पाटील त्याची खेळी 2024 मध्ये काही जबरदस्त राहिली. अगदी 45ची टुर्नामेंट आणि 45च्या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर नक्कीच 6 चेंडूवर 6 चौकार. ही 2 असे खेळाडू आहेत जे कधीही काही गेम चेंजर म्हणून नक्कीच चर्चेत आलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आगवण संघ देखील कमी नाही. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्याकडे, चांगली बॅटिंग करून ते 32 धावा जमवल्यात आणि 33 धावांचं लक्ष त्यांनी देखील ठेवलंय. इथून जर पाहिलं तर गोलंदाज पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळलं गेलं महेश यांनी आणि 10 धावा खर्च केल्या. यामध्ये जर पाहिलं तर 2 चौकार पाहायला मिळाले आणि 1 विकेट देखील येताना आपण पाहिलं. आता मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर शालेन आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. इथे मात्र आपण पाहतोय नोटचा इशारा येतोय पंचांचा आणि आणखीन एक सिंगल रन्स जोडला जाईल. 1+1 अशा 2 धावा येतील. नक्कीच फलंदाजाला देखील एक संधी आहे. आपण पाहतोय श्री बैट्समैन के लिए एक सुनहरा मौका है. जटाशंकर यादव के अगर बैनर्स को आप गेंद लगाते हो तो 200 रुपए का इनाम दिया जाएगा. 200 रुपए का इनाम जटाशंकर यादव सर ने यहाँ पे रखा गया है. जो भी बैट्समैन इस बैनर को अगर हिट करता है तो 200 रुपये का इनाम रहेगा. आता मात्र आपण पाहतोय स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. भावेश सुरेख गोलंदाजी करतायत. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 चेंडू भावेशच्या विरोधात डॉट चेंडू फेकले आहेत. नक्कीच चर्चा केली जाईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत थांबवून ठेवले ती 12 या आकड्यावर. 12 धावा लागले आहेत. दिवेश आणि भावेशची जोडी ओव्हरआर्म असो अंडरआर्म असो मात्र नेहमीच चर्चेत असते आणि भावेशचा जर विचार केला तर कीड या नावाने तो प्रचलित आहे आपल्या पूर्ण सातपाडी गावामध्ये. टॅपचा फटका आलाय. जास्त वेळ त्याला थांबवू शकत नाही. हेच मात्र चित्र पाहायला मिळालं. चौकार येतोय. चांगला टॅप खेळला आणि 4 टॅप मधून जर पाहिलं तर 16 धावा या स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत 3 झालाय. 2 चेंडू खूप चांगले हाताळले होते मात्र तिसऱ्या चेंडूवर अटॅक केलाय. पुन्हा एकदा 1 तेरी तो 1 मेरी हेच मात्र दर्शवताना गोलंदाज देखील सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. शालेन याला मिळतोय विकेट्स आणि विकेट्स कोणाचा तर भावेश पाटील याचा. एस डी जय तर आपण पाहतोय 16 धावा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद झाले आहेत. उलटा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा मात्र नक्कीच वाट पाहत होता दिवेश. मात्र तळंपाटची मागणी केली या ठिकाणी. या लगेचच आपण चेक करूया तळंपाटच्या माध्यमातून नक्की काय घडलंय. तोपर्यंत जाऊया एक पुन्हा सुमधुर संगीत ऐकूया आणि मैदानाच्या आतमध्ये येऊया. पाहत राहा ऐकत राहा पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. इथे मात्र डिसिजन पेंडिंग आहे. प्रत्येक जणाच्या नजरा मात्र थडंपार करायला लागलेल्या आहेत. काय डिसिजन येणार आहे. वाईट साठी मात्र रिव्ह्यू घेतला होता. आपण पाहतोय
फलंदाजी करणाऱ्या संघाने म्हणजेच साई गणेश सातपडी संघाने इथे मात्र नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. हा रिव्ह्यू सक्सेस होईल की अनसक्सेस होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. रोहन गावड देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम ज्यांचं मंडप अँड डेकोरेटर आपण पाहतोय साई थिमेही आपण पाहतोय. हा मंडप अँड डेकोरेटर जब्बीर खान आणि दुसऱ्या बाजूला रोहन गावड सुसज्ज असं आपण पाहतोय हे मैदान आणि मैदानामध्ये रंगरंगोटीने काढण्याचं काम या मंडप अँड डेकोरेटरने केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. इथे जर पाहिलं तर चेंडू हा फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातपाडी संघाचा जो रिव्ह्यू होता तो लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडू मध्ये 17 धाबा. अर्चू आलाय आपण पाहतोय. अर्चू स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता अर्चूने परंतु या चेंडूवर मिळेल एक धाव. आता मात्र षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 12 चेंडू शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 16. बाजीगर मैं बाजीगर बाजीगर मैं बाजीगर दिलवालों का मैं दिलबर ओ दिल लेके दिल दिया है सारा प्यार का किया है दिल की बाजी जीता दिल हार सुरेख या ठिकाणी मात्र आपण खेळ पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच आतुरता असेल प्रेक्षकांना देखील कोणता संघ या स्पर्धेमधून नक्कीच हा मानाचा वर्ल्ड कप उचलेल. मात्र तो दिवस आपण तिसरा दिवस पाहणार आहोत. अगदी 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि 24 संघांना इथे मात्र जी लॉटरी सिस्टीम असते तीच लॉटरी सिस्टीम वापरावी लागली. कारण प्रत्येकाची इच्छा असते या टुर्नामेंटमध्ये खेळण्याची परंतु प्रत्येकाला संधी मिळत नाही. जो लकी असतो त्यालाच मात्र ही टुर्नामेंट खेळण्यासाठी. गतवर्षी मात्र सातपाडी संघाला या स्पर्धेमध्ये नक्कीच एंट्री मिळाली नव्हती परंतु यावर्षी लकी आहेत म्हणून त्यांना एंट्री भेटते. हेच मात्र दिवेश पाटीलने देखील दर्शवलं. इथे मात्र पाहतोय पहिला चेंडू जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय पंचांचा. अतिरिक्त 1 धाव. आता मात्र 15 धाबांची आवश्यकता असेल. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. फटका सुरेख आहे परंतु समोरच्या दिशेने इथे चेंडू स्वतः फॉलोथ्रू मध्ये अडवतोय गोलंदाज मिस्टर मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे आणि या गोलंदाजीतून जर पाहिलं तर हा चेंडू देखील अडवलाय. पुढचा चेंडू असेल दुसरा चेंडू या षटकातील. टॅपचा फटका आहे. अडवण्याचा प्रयत्न. वा चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अमित होता. त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण केलंय परंतु बघूया या ठिकाणी एक एन्जॉय देखील केलंय. तर सिंगल रन्स येते. धावसंख्या सिंगलने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 19 धावा. इथून जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 14 धावा. दिवेश पाटील भावेश पाटील बाद झाल्यानंतर स्वतःकडे जिम्मेदारी आहे अर्चू आणि दिवेश पाटील यांच्याकडे. तर तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी चांगली केली. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय आणि सरळ चेंडूला पाठवलंय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. थँक्यू. तर या चौकाराने धावसंख्या आता मात्र 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 23 धावा लागले जातील. जिंकण्यासाठी जर पाहिला तर नक्कीच अजूनही 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 33 धावांचं लक्ष ठेवलं होतं. चांगली पद्धतीने फलंदाजी करताना दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र लई मध्ये आलाय. हा चेंडू स्वीप शॉट खेळलाय परंतु या स्वीप शॉट मधून मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स. डिक्लेअर झोन कडे चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय जटाशंकर यादव के बैनर को अगर भी कोई भी बैट्समैन हिट करता है तो उसको 251 रुपए का इनाम दिया जाएगा. 8 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. पाहतोय आपण सामना रोमांचकारी परिस्थितीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फटका मारलाय समोरच्या दिशेने. वा काय फटका होता.
कडक प्रहार केलाय, अगदी क्रॅकिंग. ज्या पद्धतीने उद्घाटनाच्या कार्यक्रमाला फटाके वाजले त्याच पद्धतीने आता मात्र या बॅट मधून देखील आवाज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने हर्षू मात्र कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढत असताना धावसंख्या 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होईल ती म्हणजेच 28 धावा. 33 धावांचं लक्ष आहे. 28 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. अजूनही जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर सातपाटी संघ थोडासा वर्चस्व दाखवतोय. चांगलं अंकुश लगावं लागेल आगवण बी संघाला. परंतु फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा इथे मात्र पाहतोय शुभ शॉट खेळलाय. अगदी घुटना टेक आणि फटका पाहायला मिळतोय. स्कोर इज लेवल. नक्कीच आपण पाहतोय स्कोर लेवल मध्ये आलेला आहे. इथून जिंकायचं असेल तर फक्त आणि फक्त 1 रनची आवश्यकता असेल. एका धावांची आवश्यकता आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये 1 धाव. इथून असेही सामने झालेले आहेत आपल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये. 2 धावा देखील काढून दिलेल्या नव्हत्या, परंतु इथे मात्र मारतोय चौकार आणि मॅच फिनिश करतोय दिवेश पाटील. जबरदस्त बॅटिंग केली आणि चांगली इथे मात्र एफर्ट दाखवली दिवेश पाटील यांनी. आगवण संघाचं देखील कौतुक करेन. चांगली फलंदाजी त्यांनी देखील केली होती. 33 धावांचं लक्ष, परंतु कुठेतरी कमी पडला हा लक्ष आपण पाहतोय. आणि इथे सातपाटी संघ विजयी होताना आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण लगेचच देणार आहोत. नो डाऊट ज्यांनी सुरेख गोलंदाजी केली, सुरेख